घरच्या साध्या डाळीला असा स्वाद द्या की सगळे विचारतील आज डाळ इतकी स्पेशल कशी. तर चला आज आपण डाळ चिकल्या रेसिपी रात्रीच्या जेवणासाठी बनवणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी शीतल. आज आपण डाळ रेसिपी बघणार. मी आता डाळ कुकरमध्ये उकळून घेत आहे. घरकाम करताना वेळ वाचवणं खूप गरजेचं असतं, म्हणूनच मी अशी तयारी करून ठेवते. आणि एका साईडला चिकल्यांसाठी लागणारं कणिक पण मी तयार करून घेते आहे. म्हणजे कसं बेबी झोपलं थोडासा वेळ पण वाचेल, त्यामुळे म्हटलं साईड बाय साईड एका कुकरमध्ये डाळ शिजते तोपर्यंत आपण बाजूला कणिक वगैरे रेडी करून ठेवूया. आता फोडणीसाठी लागणारं जे मटेरियल आहे ते आपण तयार करून घेऊया. तर त्यामध्ये मी एक छोटा टोमॅटो, लसूण, मिरच्या जे आहे ते रेडी करून घेते आहे. तर मी थोडंसं चॉप वगैरे करून रेडी ठेवते, म्हणजे कसं पटकन फोडणी दिली की पटकन आपली डाळ वगैरे शिजून. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी हळद टाकून आपण जे टोमॅटो आणि हळद टाकून आपण जे आहे फोडणी देऊन घेणार आहे. कारण की थोडंसं आपण जे टाकतो मोहरी, जिरं हाच तर डाळीचा आत्मा असतो. याच्यानेच तर डाळ आपली छान बनणार असते. मी हिंग टाकत नाही किंवा लाल तिखट टाकत नाही, कारण की रात्रीच्याच जेवणासाठी आपण बनवणार आहे. त्यामुळे एकदम लाईट वाईट असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी हिंग आणि लाल तिखट थोडंसं अवॉइडच करते. स्वयंपाक करताना मसाल्याचा आवाज इतका छान येतो ना, तर स्वयंपाक करताना मसाल्याचा आवाज इतका छान येतो ना, तर मला खूप शांत वाटतं. तर चला आता मी जे आहे साईड बाय साईड आपलं पोळींचं कणिक वगैरे आहे ते पण डाळमध्ये टाकण्यासाठी रेडी करून ठेवले आहे. आता डाळ उकळलेला डाळ घातली आहे. या क्षणी घरात जो सुगंध पसरतो ना, तो सगळ्यात छान असतो, कारण की थकवा घालवतो. तर आपण आपल्या चवीनुसार मीठ आणि ॲडजस्टनुसार आपण पाणी त्यामध्ये घालून घेणार आहे, कारण की डाळ ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. अशा प्रकारे आपली डाळ चिकल्या रेडी आहेत. तर आता आपण एका डिशमध्ये काढून खाण्यासाठी घेऊ शकतो. तर आता बघा आपण टेस्ट वगैरे चेक करूया कशी झाली. यात जर थोडी कोथिंबीर राहिली असती तर अजूनच आपल्या डाळीसाठी छान आणि टेस्टी आणि छान लुक पण. असा साधा घरगुती स्वयंपाक तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा रुटीन ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.